बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, कालच्या अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं वर्णन जर तुम्ही मला विचाराल, एका वाक्यात करा असं म्हणाल, तर ते मी अशा प्रकारे करेल. तो आला, त्याने गद्दारांच्या या दोनही गटांचा, शिंदे टोळी पवार गट या दोनही गटांचा महाराष्ट्रामध्ये येऊन कार्यक्रम वाजवला आणि तो निघून देखील गेला. एका वाक्यात वर्णन, तो आला, त्याने गद्दारांचा कार्यक्रम वाजवला आणि तो निघून देखील गेला. आता तो कोण आला होता आणि कसा कार्यक्रम वाजवला हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे. गेली 2 दिवसापासून मीडिया अगदी यथायोग्य पद्धतीने उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगते की गद्दारीचा अंत कसा असतो, तो असा असतो. गद्दार आणि गद्दारी यांचा अंत हा असाच असतो. महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास आहे आणि राजकारणामध्ये अशा प्रकारची गद्दारी उभ्या महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती. न भूतो न भविष्यती अशी गद्दारी उभा महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातले 2 मराठी पक्ष फोडले गेले आणि त्याचा अंत कसा असणार आहे तुम्हा सर्वांच्या समोर आहे. आज आपण सर्वांनी पाहिलात, या दोनही गटांना, या दोनही टोळ्यांना एक आकडी संख्या देखील मिळणार नाहीये. म्हणजे निवडून येणं दूरच राहिलं, तिकीट देखील एक आकडीमध्ये मिळणार नाहीयेत. आता शिंदे टोळीचं वर्णन घ्या. शिंदे टोळीमध्ये 13 खासदार विद्यमान आहेत आणि अजित पवार गटामध्ये 1 खासदार विद्यमान आहे. शिंदे टोळीकडे 13 खासदार असताना देखील यांना बार्गेनिंग मध्ये, त्या नेगोसिएशन मध्ये 6 ते 7 जास्तीत जास्त जागा सुटण्याची शक्यता आहे. शिंदे टोळीला विद्यमान 13 खासदार असताना 6 ते 7 जागा सुटण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडे 1 जागा, ती रायगडची, सुनील तटकरेंची 1 जागा असताना त्यांना 3 ते 4 जागा सुटण्याची शक्यता आहे. जवळपास 37 ते 38 ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. आणि ही गोष्ट मी तुम्हाला आजवर वारंवार सांगत आलो. भारतीय जनता पक्षाने हा जो काही कांड घडवून आणलेला आहे, याच्यात शिंदेचाही हात नाही, पवारांचाही हात नाही असं समजायचं. हा सारा खेळ, हा जो सारा सारीपटाचा खेळ आहे, याच्या सोंगट्या टाकणारे ते शकुनी मामा, जितम 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 करणारे शकुनी मामा कोण आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांचा काही वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. नागपूरचं पार्सल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता ह्या भारतीय जनता पक्षाने ही शिंदे टोळी, हे अजित पवार गट काही यांच्या फायद्यासाठी केले असतील की अजित पवार गट महाराष्ट्रात मोठा झाला पाहिजे, अजित पवार गटाची आम्हाला भरभराट पाहायची आहे, किंवा अजित पवार गटाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना आम्हाला पाहायचं आहे, किंवा शिंदेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीच नाही तर देशाचं पंतप्रधान होताना आम्हाला पाहायचं आहे. याची देही याची डोळा, शिंदे गटाचे जवळपास 18-19 खासदार निवडून आले पाहिजेत. याची देही याची डोळा, या शिंदे गटाचे 70-80-90 असे आमदार निवडून आले पाहिजेत. यासाठी भारतीय जनता पक्ष हा सारा त्याग करत आहे. तुम्हाला खरंच वाटतं या भारतीय जनता पक्षाची ही स्वप्न असतील का? तर कधीही नाही. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बापाचा होऊ शकत नाही, तो इतरांचा काय होणार? स्वतःच्या बापाचा होऊ शकत नाही तर बाप कोण कोण हे तुम्ही काउंट करा. अशा ह्या भारतीय जनता पक्षाने एक वेळ मारून गेलेली आहे. यानं त्या प्रकारे सत्तेत यायचं, आणि कारण त्यांना माहिती आहे ज्या प्रकारे कोविड काळामध्ये मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब ठाकरे यांनी जे कारभार हाकलाय महाराष्ट्राचा, तो पाहता पुढची 30-40 वर्ष तरी महाराष्ट्रात आपली सत्ता येणार नाही. यानं त्या प्रकारे महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारची फूट घडवून, बंडाळ्या करून सत्ता घ्यायची आणि त्यातून कुठेतरी जनतेच्या मनात राज्य प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा, हा त्यांचा मूळ डाव होता आणि तेच त्यांनी केलं. त्यांना कुठेही या 2 गटांची पडलेली नाही. अगदी साधं उदाहरण देतो. ज्या ठिकाणी आता ठाण्याची खासदारकी घ्या, ठाण्यामध्ये भाजप की शिंदेगड, भाजप की शिंदेगड हा वाद कायम ठेवायचा, कारण ह्यांच्याकडे उमेदवार देखील नाहीत. इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. पण तरी देखील भारतीय जनता पक्षाला हे चांगलं माहिती आहे की आपली स्वतःची अवस्था इतकी खराब असताना शिंदे टोळी असेल किंवा अजित पवार गट असेल, यांना आपण ते नाव देऊ केलेलं आहे. हा सगळा आपला कांड आहे. इलेक्शन कमिशनच्या थ्रू, चुनाव आयोगाच्या थ्रू ही जी नावं त्यांना मिळालेली आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा धनुष्य असेल आणि घड्याळाचं चिन्ह असेल, ह्या सगळ्यामध्ये आमचा सहभाग आहे. त्यामुळे यांना ही नावं मिळालेली आहेत. जर केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नसतं तर तुम्ही मला सांगा, खरंच यांना ही नावं मिळाली असती का? तर नसती मिळाली. आता ही नावं जरी त्यांना मिळालेली असली तरी या ही बुडबुडे आहेत.
हे भक्कम नाहीयेत. हे जरी शिवसेना नाव, हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही नावं असली तरी मूळ कार्यकर्ता ह्यांच्याकडे नाही. यांच्याकडे फक्त आले ते आमदार आणि खासदार, तेही भीतीने. मग ह्यांच्या या बुडबुड्यांवर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? लोकांना सांगण्यासाठी आहे बाबा हे पक्ष आहेत, पण ह्या बुडबुड्यांवर जर विश्वास ठेवला तर सारंच्या सारं संपलंच. ज्या शिंदे टोळीकडे त्या मावळमध्ये 100 कार्यकर्ते नाहीत, त्यांना शिंदे टोळी, त्या शिंदे टोळीला भारतीय जनता पक्ष असेल किंवा ही अजित पवार गट असेल, हे खासदारकी मिळू देतील? श्रीरंग बारणे, मी तुम्हाला एक बातमी दाखवतो. श्रीरंग बारणेची एक सगळ्या मतदारसंघातनं एक सामायिक मतदारसंघ मी निवडला, मावळ. आता ह्या मावळ मधली परिस्थिती पहा. अशीच परिस्थिती 19-20च्या फरकाने सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे जे 13 खासदार ह्यांच्याकडे आलेत ना, त्याच्यामध्ये स्वतः मावळची असेल, श्रीरंग बारणेची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल, मुंबई उत्तर पश्चिमची जागा असेल, वाशिम यवतमाळची जागा असेल, भावनगर, सगळीकडे हाच प्रकार आहे. खासदारांना आता मुख्यमंत्र्यांकडनं काय मदत होईल नाही होईल मला माहित नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री चिंतेमध्ये आहेत की माझ्या मुलाच्या खासदारकीचं काय होणार. आजवर ज्या धनुष्यबाण किंवा शिवसेना ह्याच्या मागे ठाकरे ब्रँड असायचं, त्यामुळे हे खासदार फक्त पाठीवर हात ठेवला तरी निवडून जायचे, सहजासहजी देशाची लोकसभा पाहायचे, कारण ठाकरे ब्रँडचा हात पाठीवर. पण आता तशी परिस्थिती नाही. तुम्ही एकदा मावळचा हा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला अंदाज येईल एकट्या मावळमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर उभ्या देशात, उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असणार. जरा हा व्हिडिओ पहा. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये मतभेद होण्याची चिन्ह आहे. शिंदे गटाचा विजयी खासदार असलेल्या जागेवर भाजप आणि अजित पवार गटाकडून दावा केला जातोय. उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2024चा उमेदवार मीच असणार असा विश्वास व्यक्त केलाय. तर महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थानिक नेतेही मावळच्या जागेसाठी आग्रही आहेत. 2024चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल. मला आत्ता कुणावरती आणि कोणत्या पक्षावरती काही बोलायचं नाही, त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही. मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही आहे आणि उद्याच्या काळामध्ये जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही आग्रही राहणार. आमचा अधिकार आहे. मावळ विधानसभेमध्ये आधी कमळाला कोणी त्या ठिकाणी रोखू शकत नाही, कारण की कमळ हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि हे देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे टोळीचा विद्यमान खासदार असताना हे अशा प्रकारचे दावे ठोकले जातात. अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष या दोघांकडनंही दावे ठोकले गेले. अजून निवडणुका जाहीर व्हायच्या, प्रचाराला सुरुवात व्हायची. आता जर ही अशी परिस्थिती, हे काय एकमेकांना मदत करणार? त्याच मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एक उरण विधानसभा येतो. भारतीय जनता पक्षाने 2019च्या निवडणुकीमध्ये उरणमध्ये जाणीवपूर्वक एक अपक्ष उभा केला होता, महेश बालदी नावाचा, आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर शेठ भोईर यांचा पराभव झाला होता. हा भारतीय जनता पक्ष, मी वारंवार सांगत आलो, कुणाच्या बापाचा नाही. हा मावळ लोकसभा मतदारसंघात देखील अपक्ष उभा करणार, कारण जिथे कमळाचा उमेदवार नसतो, युती वगैरे सोडून द्या, युती आपण पाळत आलो, भारतीय जनता पक्षाने कधीही युती पाळली नाही. कमळाचा उमेदवार नसेल तर भारतीय जनता पक्ष अपक्षाला पाठबळ देत असतो. हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. ही झाली मावळची. अशा अनेक जागा आहेत. मुंबई उत्तर पश्चिम असेल, गजाभाऊ कीर्तिकरांच्या ठिकाणी गजाभाऊ कीर्तिकरांचा कार्यक्रम लावणार, तिकडे वाशिम यवतमाळचा कार्यक्रम लावणार, इकडे कोल्हापुरात तीच परिस्थिती आहे, अमरावतीतही तीच परिस्थिती आहे. हा भारतीय जनता पक्ष यांना संपवण्यासाठीच घेऊन आलेला आहे. फक्त वेळ मारून न्यायची होती. या 2.5 वर्षामध्ये यानं त्या प्रकारे स्वतःचं सरकार घेऊन यायचं होतं. हा एकमेव त्यांचा उद्देश होता. मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही मला सांगा, 23 खासदारांवर असलेला हा भारतीय जनता पक्ष आज जवळपास 37 ते 38 जागांवर लढणार आहे. 23 खासदारांवर असलेला पक्ष. भारतीय जनता पक्षाने आजवर कधीही 25 जागांच्या वर निवडणूक लढलेली नाही. ही निवडणूक सोपी नाही भारतीय जनता पक्षाला. भले 37-38 जागा लढत असतील, पण ही निवडणूक सोपी नाही. शिवसेनेशिवाय भारतीय जनता पक्ष प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. प्रथमच आजवर. कारण विधानसभा 2014ची जरी आपण वेगळी लढलो असलो तरी आपण 2014ची लोकसभा आपण एकत्र लढलो होतो.
2019 ही लोकसभा आपण एकत्र लढलो होतो. आजवर कधीही लोकसभा असो, कुठल्याही लोकसभेला आपण वेगळे वेगळे लढलेलो नव्हतो. त्यामुळे प्रथमच 38 जागा जर भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिमतीवर लढणार असेल, ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नाही. कित्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. कित्येक ठिकाणी 38 पैकी जवळपास 27 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव हा निश्चित आहे. मग आता तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे, जर आपलाच इतक्या ठिकाणी 27 ते 26 ठिकाणी जर आपलाच पराभव होऊ शकतो, तर ह्या टोळ्यांना जर जागा सोडल्या तर त्या जागा डिपॉझिट जप्तीपर्यंत जातील. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? डिपॉझिट जप्तीपर्यंत ह्या जागा जाऊ शकतात. अगदी सुंदर सुंदर उदाहरण आहेत माझ्या समोर. धाराशिवचं उदाहरण आहे, डिपॉझिट जप्ती. जर तिथे शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, यांचे उमेदवार उभे राहिले, डिपॉझिट जप्ती झालीच समजायची. ठाणे डिपॉझिट जप्ती झालीच समजायची. अगदी परभणी असेल, अरविंद सावंत साहेबांची जागा असेल, आणि सगळ्यात चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा असेल, सगळीकडे डिपॉझिट जप्ती झालीच समजायची. इतकी ठाम उदाहरणं मी तुम्हाला देतोय. काही का असे ना शिवसैनिकांनो, पण ह्या शिंदे गटाची अशी दयनीय अवस्था पाहताना, अशी भयावह अवस्था पाहताना एक प्रकारचं मनाला समाधान मिळतं. इस दिल को सुकून मिळता है. या शिंदे टोळीच्या खासदारांना असं तडफडताना पाहून, ते पाण्याविना मासा कसा तडफडतो, असं तडफडताना पाहून, जागांसाठी, आपल्या उमेदवारीसाठी, त्या तिकिटासाठी असं तडफडताना पाहून शिवसैनिकांनो मनाला एक प्रकारचं समाधानच मिळतं. हीच अवस्था, गद्दार आणि गद्दारीचा अंत हा असाच होणार. ही तर सुरुवात आहे. या भारतीय जनता पक्षाचा, शिंदे टोळीचा अशा प्रकारे खात्मा होत असताना पाहून मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं. ही सुरुवात आहे. आणखी तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे शिवसैनिकांनो. ही फक्त एक सुरुवात आहे. विचार करा, कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं ना, कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं, कुठलीच वशिलेबाजी चालत नाही. कारण कर्माचा फेरा हा असाच आहे. इथेच सारं भोगून जावं लागतं. ह्या कर्माच्या वसुलीचा अजून या शिंदे गटाला अंदाज नाहीये. कर्माची वसुली कशी असते आणि कशी सक्तीने वसुली असते. हे म्हणतात, आम्हाला शब्द दिला होता, आम्हा 13 खासदारांना शब्द दिला होता, तुमची उमेदवारी कायम राहील. अरे, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांना दिलेला शब्द जर फिरवला जाऊ शकतो, तर तुमचं काय? तुम्ही तर शेवटी त्यांच्या नजरेत गद्दारच. जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दिलेला शब्द फिरवला जातो, बंद दाराआड झालेली चर्चा फिरवली जाते, तर तुमचं काहीच नाही. तुम्ही त्यांच्या पुढे अगदी खुजे आहात, खुजे. हा कर्माच्या वसुलीचा फेरा आहे, हे लक्षात घ्या. शिंदे गटाचे दिवस फिरलेले आहेत. ज्यावेळेस पराभव तुम्हा सर्वांचा, मग शिंदे गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल, अजित पवार टोळी असेल, या सगळ्यांचा ज्यावेळेस पराभव होत असेल ना, महाराष्ट्र सोडून जाण्याची परिस्थिती तुम्हा सर्वांवर येऊ शकते. आणि केंद्रातले कुठे पळून जातील तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र सोडून पळणार तुम्ही. कारण जी काही कांड सगळ्यांच्या बाबतीत करून ठेवली, ती सारीच्या सारी उघड होत जाणार. एक एक कांड उघड होत जाणार. हे सारं पचवायची ताकद तुमच्यामध्ये नाहीये. जे आम्ही पचवलंय, जे आम्ही सहन केलंय, ते पचवायची ताकद तुमच्यात नाहीये. आजवर मी विचार करत बसायचो, पाकिस्तानामध्ये, आज घाणेरडं उदाहरण देतोय तुम्हाला, थोडं माफ करा त्या बाबतीत मला. पाकिस्तानचं उदाहरण देतोय. पाकिस्तानामध्ये ज्या वेळेस सरकार बदलली गेली ना, त्या वेळेस पूर्वीच्या सरकारचा प्रमुख हा देश सोडून पळून का जात होता, हे मला आज कळते. कारण आपण त्याच धर्तीवर चाललोय, आपण त्याच मार्गावर चाललोय. आतापर्यंत या देशामध्ये जो काही प्रकार घडला गेल्या 60-70 वर्षात, आणि आता गेल्या 8-9 वर्षांचा प्रकार पाहिला, 10 वर्षांचा प्रकार पाहिला, तर सगळं काही बदललेलं आहे. इतकं खुनशी राजकारण आजवर देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं. त्यामुळे त्या पाकिस्तानचं उदाहरण द्यावं लागलं. ज्यावेळेस सरकार बदलली गेली, त्यावेळेस पूर्वीच्या सरकारचे प्रमुख देश सोडून पळून जायचे, किंवा ज्यावेळेस त्यांना पकडलं जायचं, त्यावेळेस त्यांना थेट तुरुंगात टाकलं जायचं. हे का केलं जायचं हे आज कळतंय. का कुणास ठाऊक, भारत त्याच मार्गावर आहे की नाही मला माहित नाही, तुम्ही ठरवा ते. पण असं खुनशी राजकारण कधीही देशामध्ये नव्हतं. तुर्तास मी इथेच थांबतो. हे जे काही चाललंय ते पाहून मनाला समाधान वाटतंय. आज ही जागांसाठी मारामारी, उद्या आणखी कशासाठी मारामारी, गळा धरतील एकमेकांचे, गळे चिरतील एकमेकांचे, मला माहिती नाही. आपण पाहूयात. तुर्तास रजा घेतो. शिवसैनिकांनो, काळजी घ्या. सप्रेम जय महाराष्ट्र.